चांगलं वक्ता व्हायचं असेल, उत्तम भाषण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला चांगलं प्रशिक्षण, सतत प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके, जेवढं जास्त तुम्ही कृती कराल तेवढं जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, तर चांगलं भाषण करण्यासाठी 100% शब्द आहे, 60% महत्वाचे शरीर आहे, 58% महत्वाचं आवाज तुमचा 35% बोलतो. त्याच्यानंतर थोडस फिरून बोला, त्याच्यानंतर सगळ्यांकडे थांबून बोला. आणि आपण जास्तीत जास्त जेवढं प्रॅक्टिकल करू, जेवढं प्रशिक्षण करू तेवढं जास्त आपला तो विषय मजबूत होतो. ठीक आहे, आता तुम्हाला मी सगळ्यांना जागेवर उठायला सांगणार. मी सगळ्यांनी जागेवर उठायचं आहे आणि काय करायचं, इथे आपल्याला सगळ्यांना भेटायचंय आणि तुम्ही आतापर्यंत हे जे काही 2-3 पॉईंट शिकलाय ते सगळ्यांशी शेअर करायचे. आणि परत 1-2 मिनिटात जेव्हा मी म्हणेल ओके किंवा नवीन जागेवर बसायचंय, परत त्या जागी बसायचं नाहीये आणि परत त्याच व्यक्तीच्या बाजूला बसायचं नाहीये. ठीक आहे, आजच्या दिवस थोडंसं वेगळं लाभ नाही झालं. ओके, चला मी 2 म्हणतो सगळ्यांनी उठायचं नाही. एकमेकांना मी आतापर्यंत मेन जे पॉईंट शिकला ते एकमेकांना शेअर करतो. ओके, 1, 2, 3 स्टार्ट. आणि नवीन जागी बसायचं. आता नवीन जागी बसा, त्या जागी बसू नका. नवीन व्यक्तीच्या बाजूला जाऊन बसा. बरं, मी ज्या वेळेला असं म्हणतो की मला जागेवर उठायचंय आणि इथे बहुतेक सगळ्या लोकांना भेटायचंय आणि तसं सांगायचंय की तुम्ही काय शिकला, झालं असं की प्रत्येकाने आपली माणसं घेऊन गेली होती त्याच्याशी बोलायचं, बाकी तिकडे जायचं नाही का, कारण भीती वाटते. बरोबर आहे. एकदा अनोळखी माणूस आपली ओळख नाही पाळत नाही, डायरेक्ट जाऊन बोलायचं. बरोबर आहे. का ही आपल्याला भीती का वाटते? स्वभाव. बरं, हा स्वभाव आपल्याला बघून देवाने बनवून पाठवलाय का? म्हणजे आपण थोडक्यात काय केलं माहिती का,